हॅलो एव्हरीवन, आपण रेस ज्युडिकेटाच्या कंडिशन्स पाहत होतो. या कंडिशनमध्ये एक पहिली कंडिशन आपण पाहिलेली आहे. आता दुसरी कंडिशन पाहूया. द फॉर्मर सूट मस्ट हॅव बीन बिटवीन द सेम पार्टीज. रेस ज्युडिकेटा केव्हा ॲप्लिकेबल होईल? तर जो फॉर्मर सूट आहे त्याच्यामध्ये जर सेम पार्टी असतील, ज्या पार्टीज आहेत ज्यांनी दावा केला, क्लेमिंग केलेला आहे, जी पार्टी क्लेम करते किंवा ज्याच्या विरुद्ध क्लेम करते, त्या दोन्ही पार्टीज सेम असायला पाहिजेत. हिअर द पार्टीज इन्क्लूड्स ऑल्सो सच पर्सन हु आर क्लेमिंग अंडर देम. पार्टीचा अर्थ असा होतो की जे त्यांच्या अंडर क्लेम करतायत ते. द सेकंड कंडिशन टू कॉन्स्टिट्यूट द बार ऑफ रेस ज्युडिकेटा, बार म्हणजे बॅन ऑफ रेस ज्युडिकेटा, इज दॅट the former suit must have been a suit between the same parties or between the parties under whom they or any of them claim. या पार्टी सेम असायला पाहिजेत किंवा त्यांच्यावर जे क्लेम करतात त्या पार्टी सेम असायला पाहिजेत. Then the explanation 4 says when the parties are deemed to be same in both suits, जेव्हा दोन्ही पार्टी सेम असतील तेव्हा it says that where the person litigate bona fide in respect of any public right or in respect of any private right which is claimed in common for themselves and other than all those persons who are interested in such a public or common right must be deemed to claim under the persons so litigating. पहा, एक्सप्रेशन 4 सांगतं की डीम टू बी सेम म्हणजे ते सगळे सेम असायला पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण बेनिफिशरी आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये एखादी पार्टी आहे जो क्लेमंट आहे तो, ज्याचा जो अपोजिट पार्टी आहे ते सगळेजण कसे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये सेम आणि सेमच असायला पाहिजेत. Thus it refers to such a representative suit in which a decision in such a suit may operate as a res judicata even against those persons who are not expressly named as the parties to the suit. शिवाय हे रेस ज्युडिकेटाचं जे आहे, ज्यांचं पार्टीज म्हणून आपण एक्सप्रेस केलेलं नाही पण ते तिथं हजर आहेत किंवा ते तिथं त्यांचं काहीच नाव दिलेलं नाही, अशा पार्टीचं सुद्धा याच्यामध्ये रेस ज्युडिकेटा ॲप्लिकेबल होतो. Thus when the parties in the subsequent suit can said to have been represented by the parties in the former suit, then the decision of the court in the former suit would be binding on the parties of the subsequent suit. पहा, जे सबसिक्वेंट सूट दाखल केलेलं आहे त्या सूटमध्ये ज्या ज्या पार्टीज आहेत त्या सगळ्यांना बार आहे. सेम टायटल, सेम लिटिगेशन किंवा सेम प्रकारचं काहीच घेऊन तिथं यायचं नाही. सेम पार्टीचा अर्थ असा मोठा होतो इथे पहा. सो द प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकेटा ऑल्सो अप्लाइज टू दोज पार्टीज हु आर arrayed, that is assembled in order to on the same side. असेंबल केलेलं असतं पहा, हे लोक आहेत आमचे साक्षीदार आहेत, एव्हिडन्स आहेत, ते पण नको तिथे. ऑन द सेम साइड से ॲज बिटवीन द डिफेंडंट्स देमसेल्व्स in order to apply the rule of res judicata as between the co-defendants, it is necessary that there must be a conflict of interest between the co-defendants. It is required to decide such a conflict in order to give the appropriate relief to the plaintiff, and there must be a decision by the court on such a questions between the co-defendants. पहा, त्याच्यामध्ये जे डिफेंडंट आहेत, को डिफेंडंट आहेत किंवा त्याच्या ज्या पार्टीची नावं आहेत, पहा तुम्ही जर ब्रीफ पाहिला असेल तर भली मोठी लिस्ट असते याच्या विरुद्ध हे म्हणून. तर या सगळ्यांवर हे रेस ज्युडिकेटा काय आहे, बॅन आहे, बार आहे. Such parties must have litigated upon the same title, that is the same capacity in the former suit. The third condition of res judicata is that the parties to the subsequent suit must have litigated under the same title. जो दावा दाखल केला गेला आहे तो सेम टायटल खाली हा दावा दाखल केलेला असायला पाहिजे. As in the former suit, same title means same capacity. For example पाहूया, A sued B for possession of property. A ने B वर दावा दाखल केलाय कशासाठी, possession of property साठी. As an owner, त्याची कॅपॅसिटी काय, ओनर, त्याची पात्रता काय आहे, ओनर म्हणून आहे. And he was basing his claim on the title. त्याने त्या ओनरशिपच्या टायटलवर त्याने हा दावा दाखल केलेला आहे.
however that suit was dismissed, तो सूट डिसमिस झालेला आहे. then in such a situation a subsequent suit by the A against B for the possession of the same property on the ground of the adverse possession is barred. आता त्याच प्रॉपर्टीवर पुन्हा एकदा दावा दाखल करणं हे कसं आहे, बार आहे. ॲडव्हर्स पोझिशन झालेलं त्याच्यावर बार केलेला आहे. आता फॉर्मर सूट म्हणजे काय पाहूया. हिअर द फॉर्मर सूट अल्सो मीन्स द अर्लियर सूट ऑफ द or the previous suit. This section 11 uses the expression former suit. कधी वापरले. The explanation 1 to the section states that exactly means by the expression former suit. It states that the expression here the former suit म्हणजे काय पाहिले आपण, former suit म्हणजे previous suit. This section 11 uses the expression former suit. Former suit. The explanation 1 to the section states that what exactly meant by the expression former suit. Explanation 1 मध्ये दिलेलं आहे की actually former suit म्हणजे काय. It states that the expression former suit involves that suit which has been decided prior to the suit in question. फॉर्मर सूट म्हणजे काय, जे सूट प्रायर टू, आता एक दावा दाखल केला त्याच्या आधी ज्याचं डिसिजन झालेलं आहे ते तो दावा. वेदर or not it was instituted prior thereto. Thus it is not the date on which the suit is filed is relevant here, but the date on which the suit is decided is important. कुठल्या दिवशी दावा दाखल केला हे महत्त्वाचं नाही, कुठल्या दिवशी दावा डिसाईड झालेला आहे हे महत्त्वाचं आहे. therefore even such a suit is filed at the latter date, then also it would become a former suit. जरी ते दुसऱ्या तारखेला हे केलेलं असेल तरी सुद्धा हे फॉर्मर सूट होतं. within the meaning of the explanation 1, if it was get decided earlier compared to that another suit. ओके, याची जरी ते सूट थोडा अर्लियर डिसाईड केलेला असेल किंवा अर्लियर दाखल केलेला असेल तरी सुद्धा त्याच्यावर काय आहे, बार आहे. म्हणजेच काय, थोडक्यात रेस ज्युडिकेटा म्हणजे काय, सेम पार्टीज सेम जे आहे त्याच्यावर तुम्ही पुन्हा दावा दाखल करू शकत नाही. एकदा डिसिजन झालेला असेल तर त्याच्यावर पुन्हा तुम्ही तोच विषय घेऊन पुन्हा एकदा तिथं दावा दाखल करू शकत नाही. चौथा एक्सप्रेशन पहा. द कोर्ट कंडिशन पहा. द कोर्ट विथ डिटरमिन the former suit must be a court which is competent to try also the subsequent suit. जो दावा तुम्ही आधी दाखल केलेला आहे तो आणि सबसिक्वेंट सूट दाखल करण्यासाठी करायचा असेल तर ते कॉम्पिटन्सी असायला पाहिजे, कॉम्पिटंट कोर्ट असायला पाहिजे. which is this point is dealing with the competency that of the court which has determined the former suit. So here competent means the competency to try the subsequent suit. If suppose such subsequent suit could have been brought in the court at the same time when the former suit was actually brought in the court. पहा, खरं तर पहिलं जे केस आहे ती आणलेली आहे कोर्टामध्ये चालू आहे आणि तेवढ्यातच हे दुसरं सूट सुद्धा घेऊन आलेलं आहे. देन however the explanation 8 to this section 11 which was added by the amended act of 1976 to this section has completely changed the concept of the competency of the court to try the subsequent suit. Thus it provides that the decision of the court of limited jurisdiction on any issue which was within the competence of that court of limited jurisdiction shall operate as res judicata for the subsequent suit. पहा, जरी तो आधीचा दावा जो आहे तो कॉम्पिटन्सी ऑफ कोर्टमध्ये दाखल केला योग्य कोर्टामध्ये आहे, दुसरा पण दावा तिथं आलेला आहे, पण त्याला काय केलं जाईल, त्याला रेस ज्युडिकेटा ॲप्लिकेबल केलं जाईल. पहिला जेव्हा दावा दाखल केला तो डिसाईड झालेला आहे, डेट कुठली असू दे दावा दाखल करण्याची, पण दुसरा सूट आहे ज्याचं डिसिजन झालेलं आहे. समजा आधीचं सूट आहे आणि त्याचं 2 सूट वेगवेगळे दाखल केले आहेत आणि समजा आधीच्या सूटचं दावा डिसिजन झालेला आहे
तर ऑफकोर्स सबसिक्वेंट सूट काय केलं जाईल, बार केलं जाईल. Therefore, if at the time such court could have been competent to try the subsequent suit, had it been then brought before such a court, then the decision of such court in the former suit would operate as a res judicata. आधीचं जे डिसिजन झाले त्याला रेस जुडिकेटा म्हणून इथं ॲप्लिकेबल केलं जाईल. इवन दो ॲट लेटर टाइम बिकॉज ऑफ द राईज ऑफ द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी दॅट कोर्ट हॅज सीज टू बी प्रॉपर कोर्ट so far as regards its pecuniary jurisdiction to take cognizance of a suit relating to that very same party was concerned. जरी त्याचा कॉम्पिटन्सी बदललेली असेल, समजा किमतीच्या बाबतीत कोर्टाचं ते बदललेलं असतं बऱ्याच वेळा, पिक्युनरी व्हॅल्यूज बदललेले असतात, तरी सुद्धा याला काय केलं जाईल, बार केलं जाईल. द मॅटर विच इज इन इश्यू also in the subsequent suit should have been heard and finally decided in the former suit. Thus, it is necessary that the decision in the former suit must have been given on the merits of the suit. However, in the following cases, it cannot be said that the matter have been heard and finally decided. पहा, ज्याचं फायनल डिसिजन झाले तशा पद्धतीचं सूट आपण पुन्हा एकदा दाखल करू शकत नाही. When the former suit was dismissed by the court for want of jurisdiction. पहा आता याच्यामध्ये कोण कोण येत नाही, लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणून आधीचं सूट काय केलेलं आहे, काढून टाकले, बार डिसमिस केलंय. When it was dismissed for the default of plaintiff's appearance, प्लेंटिफच्या अपीअरन्समुळे एखादं सूट हे झालेलं आहे, डिसमिस झालंय. When it was dismissed for either non-joinder or misjoinder of the parties. Thus, in the above circumstances, the decision of the court in the earlier suit not being on the merit of the case, it would not operate as res judicata for the subsequent suit. ओके, पहा आता आपण काय पाहिलं, रेस ज्युडिकेटा कशा कशाला ॲप्लिकेबल आहे. मग आता कशा कशाला ॲप्लिकेबल नाही ते पण पाहूया. रेस ज्युडिकेटा म्हणजे काय, सेम प्रकारची केस पुन्हा एकदा डिसिजन झाल्यावर पुन्हा तिथं त्याच कोर्टात दाखल करता येत नाही. पण जर समजा ते फॉर्मर सूट जे आहे त्याचं डिसमिस झालेलं आहे, कशामुळं, वॉन्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन, त्याला ज्युरिस्डिक्शन नाही म्हणून. दुसरं, प्लेंटिफ ॲपियरच होत नाही म्हणून डिसमिस झालंय, किंवा नॉन जॉइंडर आणि मिस, याची पण आपण पाहणार आहोत प्रत्येकाची डेफिनेशन पुढे. नॉन जॉइंडर आणि मिस जॉइंडरमुळं जर एखादं केस डिसमिस झाले असेल तर इथं मात्र आपलं जे डॉक्ट्रिन ऑफ रेस ज्युडिकेटा आहे ते ॲप्लिकेबल होत नाही. ओके, इन ऑर्डर टू असर्टन व्हॉट मॅटर वॉज हर्ड अँड फायनली डिसाइडेड फॉर दॅट द प्लीडिंग्स अँड द जजमेंट ऑफ द फॉर्मर सूट नीड टू बी एक्झामिन. हे जे आहे आपलं जे रेस ज्युडिकेटा हे ॲप्लिकेबल करण्याच्या आधी आपल्याला फायनल डिसिजन नीट चेक करून पाहावं लागतं. हिअर द एक्सप्लेनेशन 5 ऑफ टू दिस सेक्शन, इट इज टू बी रीड विथ द कंडिशन. कुठल्या कंडिशन? इट सेज दॅट एनी सच रिलीफ विच वॉज क्लेम इन द फॉर्मर सूट बट वॉज नॉट एक्सप्रेसली ग्रँटेड बाय द कोर्ट, then it is deemed to have been refused by that court. एक्सप्लेनेशन 5 मध्ये काय दिलेलं आहे, टू दिस सेक्शन इज टू बी रीड विथ द कंडिशन. काय कंडिशन आहे? इट सेज दॅट एनी सच रिलीफ विच वॉज क्लेम इन द फॉर्मर सूट, जे रिलीफ दिलेलं आहे आधीच्या सूटमध्ये, बट विच वॉज नॉट एक्सप्रेसली ग्रँटेड बाय द कोर्ट, पण त्याला ग्रँट केलेलं नाही, देन इट इज डीम्ड टू हॅव बीन रिफ्यूज बाय द कोर्ट. तर त्याला काय केलं जाईल, रिफ्यूज केलं जाईल कोर्टाकडून. देअरफॉर क्लेमिंग द सेम रिलीफ again through the fresh suit which had already been refused in the former suit is barred under this section. ओके, पुढच्या याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा पाहूया. थँक्यू.